नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना याबद्दल मी तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे आणि व्हिडिओच्या शेवटमध्ये सांगणार पण आहे की तुमच्या नावाची यादी कशी पाहावी। पण व्हिडिओला सुरू करण्याआधी लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण कोणती योजना आली तरी तुम्ही लवकरात लवकर आपला फॉर्म भरू शकाल। तर मित्रांनो, नारी शक्ती दूत ऍप जे आहे ते आपलं बंद झालं होतं, पण ते आता काही दिवसांपूर्वी तर चालू पण झालं आहे। त्या ऍप मध्ये बऱ्याच भगिनींना एडिटचे ऑप्शन दिसत आहे, पण काही भगिनींना ऑप्शन दिसत नाही आहे, तर त्यांनी काय करावे? तर तुम्ही 1 ते 2 दिवस थांबा, कारण तुम्ही जास्त वेळ जर एडिटचं बटन यूज केला असेल तर तुम्हाला ते शो होणार नाही। 1-2 दिवसात तुम्हाला ते जे एडिटचं ऑप्शन आहे ते मिळून जाईल आणि तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करू शकता। एडिट केल्यानंतर तो फॉर्म परत एकदा अधिकाऱ्यांकडे तपासणीला जाईल व ते परत एकदा त्या फॉर्मला तपासतील आणि जर तुमचा फॉर्म सर्व व्यवस्थित असेल तर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल। पण एडिट करताना एक चुकी करू नका, जे तुमचं आधार कार्ड आहे ते दोन्ही साइडने आपले फोटो अपलोड करा। आणि हा फॉर्म रिजेक्ट होण्याचा हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे, तर आपल्या आधार कार्डच्या दोन्ही साइडचे फोटो अपलोड करा आणि फॉर्म जो आहे तो इंग्लिश मध्ये भरा आणि तुमचं मेसेंजर चेक करा। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा असा मेसेज आला असेल की तुमचा फॉर्म जो आहे तो झाला आहे तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण तुमची प्रोसेस जी आहे ती सगळी झालेली आहे, फक्त पैशाचे बाकी आहे, ते येऊन जातील 19 तारखेला। आणि जर तुमचं ऍप अजूनही चालत नसेल तर तुम्ही वेबसाईट वर जाऊन बाकीची प्रोसेस करू शकता। आणि बऱ्याच जणांच्या डोक्यात ही शंका आहे की हे ऍप लवकरच बंद होईल व ही योजनाही लवकरच बंद होऊन जाईल, फक्त एक निवडणुकीपुरत एक नाटक आहे। तर नाही मित्रांनो, ही योजना कधीच बंद होणार नाही, म्हणजेच की अजून 5-10 वर्ष तर कशीही चालेल, कारण एकनाथ शिंदेचे गुरु आनंदी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या बहिणींना खूपच लाड लावायचे आणि ही जी योजना आहे ती फक्त आणि फक्त आनंदी बंद होण्याची शक्यता कमी आहे, कारण ते आपल्या बहिणींना खूपच लाड लावायचे आणि याबद्दलही टेन्शन घेण्याची कोणतीही गोष्ट नाहीये। कारण जर तुम्ही अजून जर आपला फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून टाका आणि जर तुमचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला असेल तर टेन्शन नका घेऊ, कारण तुम्ही जर म्हणणार ही योजना तर आमची फेल गेली, पण तुम्ही हे सोडून देता, कारण तुम्ही पुन्हा एकदा फॉर्मला एडिट करून तुमची जी योजना आहे ती सक्सेसफुल ठरवू शकता। कारण पुन्हा एकदा जी आहे तुमची माहिती जी आहे ती बरोबर भरायची आहे। जर परत एकदा चुकी झाली तर मग तुम्हाला जी तुमची योजना आहे ती हातातून सुटण्याची शक्यता सर्वात जास्त आहे। आणि हा तुमच्या फायद्यासाठी सांगतो की शिलाई मशीन योजना ही चालू झालेली आहे, त्याची फॉर्म लवकरात लवकर भरून घेणे। आणि शिलाई मशीन योजनामध्ये सर्वात मोठी होणारी चुकी जी आहे ती आधार कार्ड अपडेट। सर्व महिला म्हणतात की आमचं या वर्षी अपडेट केलंय, त्या वर्षी केलंय, पण असं करू नका की या वर्षी परत एकदा अपडेट करून घ्या। अपडेट करायला जास्तीत जास्त 200-300 रुपये लागतील, पण तुमचा जो आहे प्रॉब्लेम तो होणार नाही। तर एकदा आधार कार्ड अपडेट करा, सर्व कागदपत्रे जमा करा आणि फॉर्म भरून टाका। लाडकी बहीण योजना व इतर कोणत्याही योजनाबद्दल तुम्हाला शंका असेल तर मला कमेंट मध्ये सांगा, मी त्याच्यावर सोल्युशन लवकरच घेऊन येईन। आणि आता तुमच्या छोट्याशा भावाला एक गिफ्ट द्या, आता मला एक लाईक करा आणि चॅनलला बी सबस्क्राईब करून टाका आणि भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये। तवर चला, टाटा बाय बाय।